सकाळ भावांनो बसल्या खूप थंडी आहे. अशू गाड्या बघतोय, हलकी पुढंच चालले. चला साईराम पुढं भेटूया. नाश्त्याच्या आमचा इथून इगतपुरी फुटबॉलच्या समोर आहे, चाललोय. चला साईराम. सोडून आलो माझे मी घरदार, गाठला साई बाबा तुझा दरबार, गाठला मी साई बाबा तुझा दरबार. शिर्डीच्या साई देवा तवा चमत्कार दावा, तवा चमत्कार दावा, शिर्डीच्या साई देवा. परत एकदा परत एकदा आता लय ब्लॉग चालू के ब्लॉग नाही बोललो, ब्लॉग चालू केला लगेच बोलतो गाड्या येतात. मगाशी नाच होता. मग सकाळ भावना आता इगतपुरी गावात आहे. हो चौधरी साहेब, साहेब बंद करावं लाईट साहेब. चला साईराम. याद तुझे कोटी घेईल साई पोटी, अपराध तुझे कोटी घेईल साई पोटी. हे काय केलं विकाने? ऍसिड सोडणार. फुल ऍसिड दुरी करतोय. ऍसिड बरोबर आहे. हे दिका कोणचा व्हिडिओ होता? पहिली स्टेप कुठली होती? अरे विका स्टार्टिंग पासून उभा राहून सकाळ भावांना आता चाय प्यायला थांबलो इथं हॉटेलला. इथं आपल्या ग्रुपवाल्यांनी काहीतरी लिहून गेले, शोधतो आम्ही, तेच दाखवतो तुम्हाला. ये नहीं है आधी काही के लिए सकाळ भावांना दिवस आहे आमचा चौथा. फायनली आता आम्ही नाश्त्याच्या हॉटेलला पोहोचलेलो आहे. काल पण 11 वाजल्यानं आज लवकर आलो, 9 वाजता. शॉर्टकट नको आता. चाय प्यायला बसलेलो आता. शॉर्टकट नको आता. कुठला डोंगर कुठं बोलतो इथून डायरेक्ट पाव वडे खायला. पाव वडे डायरेक्ट पाव वडे बोलतो. त्या जेसीबीचा फावडा बघ का, भजी पाव नाही हवा भरतोय. चला साईराम टप्प्यावर पोहोचूया. बघा समोरच आहे टप्पा. साईराम इथं भांडणं चालू आहेत. तिकडे जायचं बोलतो मॅगडीला. थांब तुला उतरतो ना मी बरोबर. हागल्याशिवाय सुटणार नाही आम्ही. अजून घे भाई पहिले अजून. इधर भी याला बाथरूमला जबरदस्ती घेऊन चालले. अरे पण इथं बाथरूम नाही. इकडे एवढी ताणून लागले काय.
चला सायरा फटाके चालू होते नुसते ऍसिडचे फटाके चालू होते माहिती जबरदस्ती याला टाकाने लावलाय. साई मी सगळं भावांनो फायनल आता फ्रेश झालं मस्त. नाश्त्याच्या हॉल्टवर पोचून आता इथं मॅगडीला आलोय. इथंच खाऊन जाऊ बोलतात पोरं. चला साईरा मग सकाळ भावांनो या बर्गर खायला का या लवकर या. तर कुठे आहे रे? गोटी गावात आहे ना आंघोळ. आपण इगतपूरला आहे पण आता आपला टप्पा इथं आहे ना आंघोळीचा गोटी गावात. चला साईराम भेटू पुढा. साईमाई सकाळ मित्रांनो मस्त आता बर्गर खाल्लेलं आहे. इथून आपला गोटीला टप्पा आहे ना आंघोळीचा. गोटीला आमचा हॉल्ट आहे त्या नदीला. तर मस्त फ्रेश होऊ. तिथून पुढं एक मामा बेलवाला आहे त्याच्या पुढं एक हॉल आहे तिथं आमचा दुपारचा हॉल्ट आहे. चला आता निघतो इथून खाऊन झालंय. चले ओंकार. चला साईराम भेटू पुढं. साईराम भावांनो तुम्ही या अमोलला बघा. चौधरी साहेब लाजची दिशेने आपल्याकडे आता जॅकेट बिकेट काढतो आम्ही मग निघतो इथून. भावांनो आता मी गोटीच्या टोल नाक्याला पोचलो. 11:30 झाले. तर आधी मला कधी असून काय सांगतो बघा. योगी बघ ना ओमकार मध्ये आला विसरलाय. हे ओमकार बघ काय बोलता. अरे घे ना. मोठा घातक सीन केला. हो साहेब चौधरी साहेब साईराम साहेब ठाणे सिटी पोलीस विक्रांत काय सीन झाला. बाजूला आला केले नाही तो पप्पी घेऊन आला माझ्या बाजूला. त्याच्याकडे होता. मी विचारलं काय भाऊ कुठं आहे काय. तो बोलतो मी 4 वर्ष झालं बोलतो बिन चपलीचा चलतो. आणि आज भाईच्या पायात चप्पल तर बघ कोणती कंपनी म्हणजे चुरून द्यायचे म्हणून एवढे मोठे मोठे नाही यार. अरे आम्ही आता आपण उठलो बघ तेव्हा मी ह्याला बोललो अरे ह्यो झालं 4 वर्ष झाले बोललो चप्पल न घालत. तर त्या दिवशी बोललो 2 दिवस झाले चप्पल न घातली. तेव्हा बोललो की 4 वर्ष झाले आम्ही चप्पल न घालत बोलतो मी बिन चपलीचीच वारी करतो. बोललो याला जर बोलतो मोठा शॉट झाला ह्यो तर. चला साईराम दुपार भावांनो वाजले आता 12:30. फायनली आम्ही आता गोटीगाव एंटर झालेलो आहे. विकाला एक चप्पल पण घ्यायचे. पुढं भेटूया. काहीतरी खायला इथूनच घ्यायचं ना रे. पुढून घेऊ पहिले तिथं जाऊ टप्प्यावर आंघोळ करू त्या नदीला मग निघूया. चला साईराम. दुपार भावांनो फायनली आंघोळीच्या हॉल्टला पोचलेलो आहे. सगळे बॅगी काढतात. हे ओमकार चल चल पटापट घ्या बॅगी काढ. साईराम अरे हसतोय. अरे भाईला भूक लागले नाश्ता चड्डी बिड्डी दाखवतो. हे जे माझी बॅग काढ. शोध शोध. चला साईराम. भावांनो मस्त आंघोळ झाले सगळे. दिवा ड्रेसिंग मारले. आज फुल फ्रेश झाले आज सगळे. पाय बी सगळे जीत गॉगल दाखव तुझा. चला साईराम. फक्त आमच्या दहाचा एकटा विका
वन साइड दिसतोय. टिक्का भाई का पावर आहे क्या भाई. टिक्का ना रे टिकली. आणि हा बघ इथून आवाज येतोय का कसला, बघा कसा बोलतोय बघा. आता बोललो बघितलं त्या दिवशी बसून आता बोललो direct. 2 दिवसांनी आज ते टाकलं नाही 2 मी, दिवसांनी टाकलं नाही मी. टाकलं अर्धा टाकलंय तो अर्धा नाही टाकलंय. साईमाई दुपार भावांनो, आता आम्ही आंघोळ करून निघालोय. पब्लिक सगळी येते इथून. आता इथून आमचा दुपारचा हॉल्ट आहे मामा बेलवाला आहे ना त्याच्या पुढं. चाललंय इथून. चला साईराम, भेटू पुढं. साईमाई दुपार भावांनो, अजून आम्ही जेवणाच्या हॉल्टला फक्त चालतोय. जेवणाच्या हॉल्टला अजून पोचलोच नाही. इथून राहिला असेल आता 5 किलोमीटर तरी राहिला असेल. ओमकार साईराम. साईमाई संध्याकाळ भावांनो, आत्ताची दुपारच्या टप्प्याला पोचते. आमचा टेम्पो आलाय बघा जॅकेट घेऊन. थंडी लागते, थंडी लागते तर जॅकेट घ्यायला आलोय बघा. बघा सगळे जॅकेट घेतात ते काढून. त्याला साहेब फायनली दुपारच्या टप्प्यावर आता पोचलोय. 6:30 वाजतात. खूप जण आहेत अजून. चला भेटूया तुम्हाला पुढे. रात्र भावांनो, अजून आम्ही टप्प्याला पोचलेलो नाही. बघू शकता सगळे आराम करा. अरे अमोल, अरे काय झालंय काय. आराम करतो. बघा मागून बिबट्या येईल. अरे आला तर घेऊन जाईल ना. काय भेटणार आहे माझ्या. उभा राहिल्यावर तोच पळून जाईल. त्याला उभा राहिल्यावर त्याची हाईटच तेवढी आहे ना. जिराफ बोल. अरे पण तो पण उभा राहिल्यावर माझ्यापेक्षा डबल होतो. त्याची 8 फूट हाईट होते. तुझी माझी 6 फूट आहे. नाही तो माझ्यापेक्षा. ते खांद्यावर घेईल. चल 2 फूट माझे 8 फूट. माझी शाळेच्या पुढंच आमचा टप्पा आहे. चला जरा इथं आराम करतो, मग भेटूया पुढं जेवणाच्या टप्प्यावर आहे. रात्र भावांनो, अजून पण आम्ही टप्प्याला पोचलेलो नाही. खूप लांब आहे अजून. अजून असेल 2.5 किलोमीटर. अजून धामणगावला चाललो आहे आम्ही. लाचची निशाणे आमच्याकडेच आहे. 8 वाजलेत आत्ता. कारण इकडं जरा सीन चालू आहेत ना. बिबट्यांचा प्रभाव पण खूप वाढलेला आहे. जे कोणी येत असेल ना या रस्त्याला धामणगावच्या गोटी रोडला, काळजीपूर्वक चाला. ग्रुपनीच चाला, जास्त करून ग्रुपनीच चाला. कारण खूप म्हणजे ऐकलं आम्ही पण. त्या आम्हाला एक भेटलेला म्हणजे हॉटेलवालाच होता, त्याने सांगितलं आम्हाला. खूप काळजीपूर्वक चाला. भेटूया तुम्हाला पुढच्या टप्प्याला आपल्या नाईटच्या. चला तिथं चाललोय आम्ही. भेटूया. ओम साहेब. साईबाई रात्रवांना बघा इथं ॲक्सिडेंट झाले. झालंय अण्णा. मेलाच असेल ना डायरेक्ट. काय रे विका, डायरेक्ट जागेवर घुसलाय. पण बघ कसा. या रस्त्याला खूप वाहने फास्ट चालतात, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट खूप होतात. अजून पण चालतोय साईराम. 8:30 होत आलेत आता. चला साईराम. साईराम. फायनली आम्ही टप्प्यावर पोहोचलेलो आहे नाईटच्या. बघू शकता तुम्ही. जागा नाही. जीत खूप चाललाय आमच्या जोडीला. टेम्पो इथे लागले. ते बरोबर आहेत. चला साईराम. फ्रेश होऊ मस्त आणि आराम करू. पेटवा
हो पोलीस मामा. तर भावांनो जेवणाची वेळ झालेली आहे. सगळे पोरांनी लाईनी लावलेल्या आहेत. तर मी पण चार्जिंग करतो थोडं, मग जेवून घेतो. त्याला साईराम. आज फुल मजाच मजा आहे पोरांची. जिलेबी आणि मोतीचूरचे लाडू आहेत आणि आपला अन्न आणि आमचे अध्यक्ष पालखीच्या बॅटरीला चार्जिंग करतात आहे. चला भेटूया पुढे. रात्र भावांनो तर जेवलो मस्त. आशू जेवला. मी इथं चार्जिंगला लावून बसलोय. मी पण आता जाऊन झोपतो. जाम थकलोय. थंडी पण खूप आहे. सगळे पोरं जेवून बसलेत. चला सांगितलं. हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला साईराम. मन वेडे म्हणित माझे साईनाथाचे खुळ लागले. मन वेडे